जय श्रीराम. बेनिफिट का कमी होत नाही म्हणजे तुमची पोटाचा जो घेर आहे, जे पोट असतं आपलं लोअर हेड्स असतात ते पूर्ण कमी का होत नाही आणि आजूबाजूच्या लो हँडल वगैरे म्हणजे पूर्ण पोटाचा घेर हा कमी का होत नाही. भरपूर असे ऍपच्या एक्सरसाइज करतात तर सुद्धा कमी का होत नाही कारण की तुम्ही बेसिक अशा 2-3 सुद्धा करतात ना ज्यामुळे तुमच्या बेली फॅटिंग कमी होत नाही. तर मित्रांनो काय आता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला लगेच समजून जाईल. तुमच्या 2-3 बेसिक मुद्द्यांमुळे या गोष्टी होत असतात म्हणून तुमचं बेली फॅट पोटाची चरबी पूर्णतः कमी होती. सर्वात पहिले स्क्वॉट रिडक्शन. तुम्हाला वाटतं की ऍप्स केले, लेग रेज केले, हाफ क्रंचेस केले, क्रंचेस केले, हँगिंग लेग रेज केले, ट्विस्टर केलं वगैरे या गोष्टी सर्व केल्या की आपली पोटाची चरबी पूर्णतः कमी होऊन जाईल म्हणजे बेली फॅटी कमी होऊन जाईल. तुम्हाला असं वाटत असतं पण मित्रांनो एक लक्षात ठेवा स्पॉट रिडक्शन होत नाही नुसतं तुम्ही ऍप्स केल्याने ऍपच्या एक्सरसाइज केल्याने तुमच्या पोटाची चरबी जाणार नाही. पोटाची चरबी सोबत पूर्ण ओव्हरऑल बॉडीची चरबी जात असते म्हणून स्पॉट रिडक्शन होत नाही. फॅट लॉस होत असतं ते पूर्ण शरीराचं होत असतं. स्पॉट एका स्पॉटचं होत नसतं म्हणजे नुसतं ऍप पोटाचं होत नसतं म्हणून तुम्ही फॅट लॉसचं एक्सरसाइज करता वेट लॉसची एक्सरसाइज करता तर पूर्ण तुमच्या ओव्हरऑल बॉडीचं फॅट हे जाणार आहे नुसतं पोटाचं जाणार नाही म्हणून स्पॉट रिडक्शन होत नाही. तुम्ही फक्त ऍप्सवर म्हणजे पोटाच्या ज्या व्यायामवर त्याच्यावर डिपेंड होत असतात. हे झालं पहिलं. दुसरं आहे तुमचं प्रोटीन पूर्णतः जात नसतं शरीरामध्ये. तुम्ही पूर्णतः प्रोटीन हे घेत नसतात. इतकं लक्षात ठेवा जितकं कमी प्रोटीन शरीरामध्ये तितकं जास्त फॅट वाढणार आहे म्हणून प्रोटीन इंटेक हे जास्त प्रमाणात करा. घरच्या वस्तू काय ज्यातून तुम्हाला चांगला हाय प्रोटीन भेटेल. त्यानंतर तुम्ही कॅलरी दिसते चुके कॅलरी डिफिशिएट करत नाही. आता कॅलरीचे 2 गोष्टी आहेत कॅलरी इन कॅलरी आउट. तुम्ही जास्त खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये जास्त कॅलरी जाणार आहे बरोबर आहे पण तुम्ही हेल्दी फूड खाणार कॅलरी डिफिशिएट करून तर तुमच्या शरीरामध्ये अन्नही बरोबर जाईल आणि कॅलरीजही कमी होईल म्हणजे तुमचं फॅट वाढणार नाही. इतकं लक्षात ठेवा म्हणून कॅलरी डिफिशिएट करा. तुम्ही कॅलरी इन जास्त करता का आउट जास्त करता हे लक्षात ठेवा. त्याने तिसरी टूक शेवटी तुमचं झोप बरोबर नाही कारण की क्रिस्टॉल जो हार्मोन असतो तो आपल्या शरीरात जास्त प्रमाणात वाढतो जेव्हा तुमची झोप ही कमी होत असते म्हणून फॅट हे जास्त वाढत असतं. म्हणून झोप बरोबर ठेवा गुड स्लीप ठेवा ज्याने तुमचं फॅट हे वाढणार नाही बरोबर. हे झालं. त्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवत नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही 2-3 दिवस वर्कआउट करतात 2-3 दिवस तुम्ही फक्त डायट करत असतात आणि लगेच चीट मील करायला लागत. तुम्हाला असं वाटतं की 5-6 दिवसात लगेच फरक पडायला पाहिजे 2-3 दिवसात फरक पाहिजे तसं नसतं मित्रांनो. लोकांना अक्षरशः 2-2, 3-3 महिने द्यावं लागतं त्यापुढे ती फॅट लॉसची प्रोसेस ही सुरुवात होत असते. हे झालं. त्यानंतर तुम्ही शेवटच्या पॉईंट महत्वाच्या पॉईंट तुम्ही काय करत असता तुम्ही फक्त कार्डिओवर डिपेंड होत असतात. तुम्ही त्याबद्दल स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा करत नाही. तुम्ही फक्त काय करतात कार्डिओ आले का फॅट लॉस वेट लॉस करायचे ट्रेडमिलवर घ्या इलेक्ट्रिकल घ्या रोविंगवर घ्या बस या गोष्टी करत असतात आणि ऍक्स करत असतात. यावर डिपेंड राहू नका. तुम्हाला त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे कारण की मसल वाढवले मसल जेव्हा तुम्हाला विजिबल करायचं असेल तेव्हा ते फॅट लॉस होणार आहे वेट लॉस होणार आहे इतकं लक्षात ठेवा. आणि तुम्ही काय करत असतात जास्त प्रमाणात कार्डिओ मध्ये मसल लॉस करून घेत असतात. मसल लॉस झाला तर तुम्हाला फॅट चे परिणाम जास्त प्रमाणात जाणवणार आहेत. तर मित्रांनो हे आजचं पूर्ण विषय होता की तुमचं बेली फॅट का कमी होत नाही. हे जे काही पॉईंट सांगितले हे ज्या बेसिक चुका तुम्ही करत असतात या चुका सुधारामध्ये तुमचं बेली फॅट लवकर जाईल. आणि एक लक्षात ठेवा सर्वात शेवटी आपली जी बॉडीतलं फॅट असतं ना ते कुठलं जात असतं माहिती का बेली फॅट जात असतं. एक लक्षात ठेवा म्हणून बेली फॅटला त्याचा वेळ लागत असतो पण तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा काही प्रोटीन घ्या नुसतं कार्डिओ करू नका. त्यानंतर चांगली झोप घ्या त्यानंतर तुम्ही कॅलरी डिफिशिएट करा. या गोष्टी चुकायला तुम्ही नजर करू नका. या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. तर मित्रांनो आज चांगला असा विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.